दुपारची वेळ झाली होती आणि स्वस्तिक झोपला होता. तर माझी कामे वगैरे सगळे आवरून झाली होती. तर म्हणलं स्वस्तिकसाठी काहीतरी वेगळं बनवूया. तर त्याला रवा आवडत नाही. मी ह्याच्या आधीसुद्धा रवा बनवून बघितला आहे. तर त्याला गोड पदार्थ आवडतच नाही म्हणून तो कधी शिरा वगैरे खातच नाही. तर म्हणलं आपण उपीट ट्राय करूया. उपीट खाल्लं तर खाल्लं. त्याच्यासाठी थोडंफार उपीट बनवायला घेतलं होतं. म्हणलं तो झोपेतून उठूस्तवर त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवू म्हणजे तो उठल्यावर खाईल. तर मस्तपैकी असं उपीट बनवायला घेतलं होतं. सगळ्यात आधी कांदे वगैरे चिरून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडासा रवा टाकला आणि रवा चांगला गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर भाजून घेतला. आणि स्वस्तिकचं पण कसं आहे ना, जोपर्यंत आपण त्याच्यासोबत काही खात नाही तोपर्यंत तो सुद्धा खात नाही. म्हणजे त्याच्यासमोर आपल्याला जेवण करायला लागतं तेव्हा तो सुद्धा खातो. तर मला त्याच्यासोबत खावंच लागतं. तर मी इकडं कांदा वगैरे भाजून घेतला होता आणि शेंगदाणे वगैरे तळून घेतले होते साईडला. तर हे सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर गरम पाणी करून ठेवलं होतं आधीच ग्लासमध्ये. तर ते टाकून घेतलं. मी अर्धाच ग्लास पाणी टाकलं होतं ह्याच्यामध्ये आणि मला थोडंच बनवायचं होतं. तरी पण रव्याचा अंदाज न आल्यामुळं थोडंसं जास्त झालं होतं. पण ठीक आहे, हे दोघं मिळून आम्ही खाणार होतो. तर इकडे मस्तपैकी असं माझं उपीट तयार झालं होतं. आणि शेवटला अजून जास्त टेस्ट येण्यासाठी थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. त्याच्याने छान पण दिसतं आणि टेस्ट पण छान येतं. आणि मग त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून हे उपीट एन्जॉय केलं. तर आजच्यापुरतं एवढंच. तोपर्यंत बाय.